नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात आणि हे जे हप्ते आहे ते 4 महिन्याच्या दराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे PM किसान महासन्मान निधी योजनेचा तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्गीत करण्यात येणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। तर आर्थिक मदत दिली जाते आणि ही रक्कम आहे ती एप्रिल जुलै 1 महिना 1 हप्ता, ऑगस्ट नोव्हेंबर 2 हप्ते आणि डिसेंबर मार्च असे 3 हप्ते मिळून वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याद्वारे सुद्धा आतापर्यंत 4 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच 8,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ही योजनेच्या माध्यमातून दोन्ही योजनेच्या माध्यमातून म्हणजेच PM किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेच्याच माध्यमातून म्हणजेच 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक जमा होतात। पण काही समस्या, त्रुटी, अनेक प्रश्न शेतकरी बांधवांचे आहेत, तर आपण यामध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक जमा होत असतात। ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। तर शेतकरी मित्रांनो, एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च असे 3 हप्ते म्हणजे 6,000 रुपये PM किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। आणि ही जगातील सर्वात मोठी योजना म्हणजेच कोणती योजना आहे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT ही योजना आहे। कारण की थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा होतात, म्हणून याला म्हणतात DBT अशी प्रणाली या योजनेद्वारे वापरली गेलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा होत असतात। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि यशस्वीरित्या हप्ते मिळवायचे असतील तर पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे eKYC कंप्लीट करा, अन्यथा तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत। कारण की शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची eKYC जी आहे ती eKYC करणं अत्यंत गरजेची झालेली आहे। आणि तुम्ही OTP द्वारे सुद्धा आधारित घर बसल्या कुठेही तुम्ही eKYC करू शकता शेतकरी मित्रांनो। कारण की PM किसान पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे eKYC OTP द्वारे, कोणती OTP द्वारे सुद्धा तुम्ही शेतकरी मित्रांनो eKYC करू शकता किंवा जवळच्या CSC सेंटरच्या माध्यमातून तुम्ही बायोमेट्रिक eKYC जवळच्या CSC केंद्रात सुद्धा शेतकरी मित्रांनो करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, eKYC करण्यासाठी सोपं PM किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। भेट दिल्याच्या नंतर तिथे eKYC पर्याय निवडा। eKYC पर्याय निवडल्याच्या नंतर तुम्ही खाली स्क्रोल करू शकता आणि तुमची जे बेनिफाईड जे तुमचा आधार नंबर आहे ते आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला जो कॅप्चा आणि आधार OTP आणि मोबाईल OTP, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे तुम्ही आधारला बँक लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे, आधारला मोबाईल लिंक सुद्धा महत्त्वाचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही eKYC करू शकता। eKYCचा प्रॉब्लेम घरबसल्या सोल्युशन आहे। तर शेतकरी मित्रांनो, दुसरा म्हणजे आधारला बँक लिंक करणं हा सुद्धा प्रॉब्लेम दुरुस्त होऊ शकतो। काळजी करू नका शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही कशा पद्धतीने eKYC करू शकता तर मी सांगितलेलं आहे तसेच आता आधारला बँक कशा पद्धतीने लिंक करू शकता तर तुम्ही सोपं आणि जवळचं म्हणजे आपली जी बँक आहे तिथे eKYC करून आधारला बँक लिंक करू शकता। अन्यथा आपल्या जवळील जे पोस्ट पेमेंट बँक आहे, पोस्ट पेमेंट बँकचं सुद्धा तुम्ही खाते काढू शकता शेतकरी मित्रांनो। अत्यंत सुलभ आणि सोपं खातं आहे, ते काढू शकता आणि आधारला लिंक करू शकता। आणि जो तिसरा प्रॉब्लेम, महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे काय असतो, जमिनीचा प्रॉब्लेम, लँड सेडिंग चा प्रॉब्लेम, ते तुम्ही दुरुस्त करून घ्या जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। त्यामुळं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्र।